हा चित्रपट आहे, बोलपट नाही आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं, की प्रामाणिकपणे वाटतं, की जयप्रद देसाईंनी त्याची जी एक दृष्टी आहे, ते दृश्य माध्यमाच्या सगळ्या शक्यतांचा आणि शक्तीचा त्यांनी वापर करून घेतला आहे. असं मला वाटतं, की यात जे काही त्याची ताकद आहे या दृश्य माध्यमाची, त्याचा त्यांनी खूप छान म्हणजे खुबीदारपणे त्याचा उपयोग करून घेतलेला आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे ते बघताना कळेल, की बोलतायत शब्दबंबाळ असं नाही आहे याच्यात. ते फार सूचक आहे आणि या 2 बोलण्याच्या मधला संवाद, की काही न बोलणं, काही त्यातली शांतता, ही खूप अंगावर येते. त्यातलं खूप ते दृश्य माध्यमाचा तुम्ही बघा असेल त्यामुळे कळेल. द काइंड ऑफ ट्रीटमेंट जी जयप्रदने दिली आहे, काइंड ऑफ विजन. कारण असे फिल्म्स ॲक्च्युली आपल्याकडे खूप आलेले आहेत. अगेन्स्ट द सिस्टम, वन हिरो विल स्टँड, किंवा एक मुख्यमंत्री असेल आणि त्याच्या विरुद्ध एक पत्रकार असेल किंवा एक सिटीजन असेल. असे फिल्म्स भरपूर आलेले आहेत. बट इट्स ऑलवेज द ट्रीटमेंट दॅट मेक्स द डिफरन्स. अँड इट्स ऑलवेज द ट्रीटमेंट दॅट द पब्लिक कॅन ॲक्च्युली रिलेट टू. हा, हे मी आहे, मी ह्या फिल्ममध्ये आहे, मी स्वतःला ह्या फिल्ममध्ये पाहू शकतो. Even if there my character is not there, I am in this society. So this film is one of those films that really shows you की हा, हे आपलं जग, आपली सोसायटी ऍक्च्युली अशीच आहे. आणि हा एकटाच माणूस मारामारी चळवळ करतोय अगेन्स्ट द सिस्टम. आणि ऍक्च्युली अशी खूप लोक असतील, पण आपलं लक्ष त्यांच्याकडे जात नाही. आपलं लक्ष त्यांच्याकडे जायला हवं. अँड वी हॅव टू जॉईन दीज पीपल. दीज आर सम ऑफ द थॉट्स दॅट होपफुली द फिल्म विल कॉज इन द ऑडियन्स. बरेच वेळा झाले की अगेन्स्ट द सिस्टम, समाज को बदल डालो, अशा छापाचं खूप हे झालंय. पण मला खूप बरं वाटतं असं काम झालं की. याचं कारण असं की मी नाहीतर इंडिव्हिज्युअल सचिन खेडेकर म्हणून काहीच आयुष्यात समाजात प्रकाश टाकत नाहीये. म्हणजे माझ्या भूमिकेने या समाजात खरंच काही प्रकाश पडला तर मला आवडेलच, नाही का. तर आणि इच्छाही अशीच आहे. म्हणजे आज एवढी 20-25 वर्ष काम झाल्यानंतर असं वाटतं की असं काहीतरी काम व्हावं ज्यांनी जनमत बदलावं किंवा काहीतरी 4 गोष्टी चांगल्या कळाव्यात. उशिरा आलेलं शहाणपण असलं तरी आलेलं आहे नक्की, आणि आता आल्यानंतर मला ते सोडायचं नाहीये. दुसरं असं की आपल्याकडे नट म्हणून आव्हानात्मक असं काम प्रत्येक वेळेला आपल्या समोर येत नाही. आलेल्या कामांमधलं काहीतरी एक निवडावं लागतं. ज्यावेळी असं वाटतं एखादी कथा ऐकून किंवा पाहून की ह्याच्यामध्ये आपला कस लागू शकतो, त्यावेळेला त्या कामाची एक नशा होत राहते. आणि जसं गेली 5 वर्ष ही गोष्ट मला माहिती आहे, मला जयप्रद माहिती आहे, महेशचं पुस्तक माहिती आहे. त्यानंतर श्याम जगदाळे असा असेल, असा असावा, असं एक मनात आडाखे सुरू होते. पण स्क्रिप्ट आल्यानंतर आणि चित्रीकरण सुरू झाल्यानंतर जे मनात आलं ते खरं तर आत्ता ह्या चित्रपटात दिसतंय. आमच्या मधलं एक लाईन आहे की पण एक दिवस येईल जेव्हा तुमच्या पापाची भूतं या देशाचे नागरिक बनून तुमच्या मानगुटीवर बसतील. तर मला वाटतं तो जो आशावाद आहे ना, तोच जीवनाचा एसेन्स आहे. म्हणजे आपण आज रात्री झोपतो हे इस शर्त पे कि कल सुबह होगी, कल की सुबह हमने किसी ने नहीं देखी, पण तेच जीवनाचं एसेन्स आहे. की दॅट होप, दॅट एव्हर लास्टिंग होप. शेवटचा श्वास घेईपर्यंत तुम्ही जगत असता, आणि जोपर्यंत जगत असता तुम्ही मेला नाही, तुम्ही जिवंत आहात.